हिंदसद्वन्द्याणं किहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। 56 नंबरची गाथा आहे। उदयेण वसमेण या खयेण दुयिमिस्य देहिं परिणामे जुत्ता ते जीवगुणा बहुसुयथे सुविथिण्णा। बसा। औदैहिक भाव त्याचे 21 भेद बघत होतो। जीवाचे जे 5 भाव आहेत त्यांचं वर्णन या गाथेमध्ये करत होते। औदैहिक, औपशमिक, क्षायोपशमिक, क्षायिक आणि पारिणामिक। त्यामध्ये जे लेशारूप औदैहिक भाव आहेत त्याचं वर्णन चालू आहे। तर काल मी सांगितलं की मन, वचन, काय ह्या तिन्हीच्याद्वारे लेशाची प्रवृत्ती आहे। त्यामुळं आपण फक्त लेशा म्हणजे बाहेर कशायत कायेतून बघतोय, पण सगळीकडनं बघायला सांगितलं ना। जेव्हा कशायाची उत्पत्ती झाली आणि ती कायेमध्ये व्यक्त झाली त्यावेळेस त्याला लेशा म्हटलं गेलं। मग मनाची लेशा, वचनाची लेशा आणि कायेची लेशा असं तिन्ही पण घटवलं। जसं उदाहरण दिलं होतं की समजा एखाद्याने कर्ज घेतलंय, तर मी त्याला कर्ज दिले आणि मी त्याला घ्यायला चाललोय, आता मागायला चाललोय। कर्ज देईना तो, काय म्हणायचं, कर्ज देणारा मी आहे आणि कर्ज घेतलेला कोणीतरी आहे त्याच्याकडे मी चाललोय मागायला। तर मनामध्ये लेशा कशी सुरू झाली, एवढे दिवस झालं मागतोय मी, अजून देईना, आज कसं देत नाही मी बघतोच। मनातून लेशा सहज सुरू झाली। नाही दिला तर आज मी त्याची हिंसा करणार, घात करणार। हे कृष्णलेशा होतं। हां, कृष्णलेशाचे परिणाम। दिला नव्हता हो एवढे दिवस, म्हणून तर कशाय व्हायले त्याला। मग कृष्णलेशेमध्ये घाताचे भाव व्हायला लागले। असे सगळे साहिलेशा मनातून लावल्या। मग वचनातून आता जवळ यायला लागलं घर की ते काय त्याचं दुकान वगैरे, तर वचनातून ओरडारडी सुरू केली, देतो की नाही, किंवा समोर उभारून त्याला बोलतोय तर ती वचनातली लेशा। मृदू भाषेत बोलून बघितलं, मग परत वरचे कशाय म्हणजे ते कृष्णलेशाकडे न्यायचं। आणि कायेतून आता देईना म्हणल्यावर सुरू झाले हाताच्या पायाच्या सगळ्या क्रिया। मग त्याला म्हणलं कायेतून व्यक्त झालेले कशाय, त्याला लेशा म्हणलं। मग असं तिन्हींच्याद्वारे आपण आश्रव करतोय, आश्रव आणि बंधाला प्राप्त होतोय। मग कशाय आहेत ते अव्यक्त म्हणले आणि लेशा आहे ती व्यक्त म्हणली, कारण ह्या 3 योगांच्याद्वारे त्याची प्रवृत्ती असते। आणि साहिलेशांमध्ये कुठले जीव मॅक्झिमम आहेत जगामध्ये, किंवा जेवढी काही जीवराशी आहे त्याच्यामध्ये कृष्णलेशावाले जीव जास्त आहेत। काय समजून फायदा म्हटलं होतं काल, म्हणजे अशा काय म्हणायचं पर्यायांमध्ये आपला अनेक भाव गेलेत। जसं म्हणलं की हे असंज्ञी तिर्यंचे सगळे जीव आहेत ते सगळे मॅक्झिमम अशुभलेशामध्ये आहेत। घाताचे परिणाम असतात। जसं काल सांगितलं काय, आता हिंसक प्राणी असतील तर ते दबा धरून बसलेले असतात, मांजर वगैरे, की कधी भक्ष मिळते, नाही मिळालं तरी हिंसेचे भाव निरंतर चालू आहेत। त्यामुळे ती कृष्णलेशा। तरी पण पहिल्या गुणस्थानात साहिलेशा आहेत, तत्वगुण। त्यामुळं असं नाही म्हणता येणार, पण असं म्हणलंय की मॅक्झिमम जीव पहिल्या गुणस्थानावरती कृष्णलेशाधारी आहेत असं। मग त्याच्यामध्ये असंज्ञी जीव आहेत ते तर अशुभलेशांमध्ये सतत ये जा करत आहेत आणि त्यामुळं त्यांची संख्या पण जास्त आहे। परत सांगितलं होतं काय उदाहरण काल, पाल आहे, जरी भक्षण नाही मिळालं तरी निरंतर मारण्याचे हिंसेचे भाव चालू आहेत, त्यामुळं ती कृष्णलेशा आहे। असे सगळे उदाहरणं सांगितले की जिथं कोणीतरी काय म्हणायचं मांसाहाराचा लोलुपी जीव आहे, मिळत नाही आहे त्याला, पण कधी मिळेल ही आस आहे ना एक, त्यामुळं तिथं पण त्याची तंदुल मत्स्य म्हणा, हिंसा करत नाही आहे तरी सुद्धा हिंसा सतत चालू आहे, म्हणजेच कृष्णलेशाचे परिणाम आहेत। मग असे हे जीव खूप जास्त आहे, त्याच्यापेक्षा नीललेशाचे कमी, त्याच्यापेक्षा कापोतलेशाचे कमी, त्याच्यापेक्षा पीत, पद्म आणि शुक्ललेशाचे सगळ्यात कमी जीव आहेत। मग हे समजून काय फायदा करायला सांगितलं होतं, ह्याच्यातून भेदविज्ञान कसं करायचं। जे काय हे लेशाचं प्रकरण समजलं, हां हां,
हे सांगितलं होतं काल की सातव्या नरकामध्ये सुद्धा अनेक जीव कृष्णलेशाधारी असले तरी सुद्धा सम्यक दृष्टी आहेत. आणि जरी देवगतीतले अनेक जीव जन्मापासून शुभलेशेत आहेत, पीत पद्म शुक्ल असे, तरी सुद्धा सांगितलं पहिल्या एकेंद्रिय होतात मरून. म्हणजे म्हणायचं आहे काय की शुभलेश आहे म्हणून तुमची सद्गतीच होणार असं विश्वास ठेवून बसू नकात. आपले मंद कशा आहेत, आपण चांगल्याच गतीला जाणार असं गॅरंटी नाही. कारण जिथं तत्वाचं ज्ञान नाही आहे, भेदविज्ञान नाही आहे, तिथं कुठलंही दुर्गतीला सुद्धा जाऊ शकतो. आणि 3 गोष्टी सांगितल्या होत्या काल की सम्यक्त्वाचा पुरुषार्थ कसा करायला पाहिजे हे समजून. काय 3 सांगितले होते काल सांगा. कृष्णादिलेशामध्ये आत्मा नाही म्हणा. आत्म्यामध्ये कृष्णादिलेशा नाही आणि कृष्णादिलेशांचा आत्मा करता नाही. काय सांगा. कृष्णादिलेशांमध्ये आत्मा नाही, आत्म्यामध्ये कृष्णादिलेशा नाहीत आणि कृष्णादी सगळ्या लेशांचा करता आत्मा नाही. मग कोण करतंय? मग कशाय कोण करतंय? शरीर नाही करत, जीव नाही करत, करतंय कोण मग? परपरिणती, जे काय आपला उपयोग परामध्ये जातोय तर त्याच्या निमित्तामध्ये कशाय होत आहेत, ते लेशा होत आहेत. मग कृष्णादी लेशामध्ये आत्मा नाही म्हणजे कृष्णादी या पर्याय आहेत ना लेशा म्हणजे. मग पर्याय म्हणजे आत्म्याचं स्वरूप नाही आहे आणि त्यामध्ये आत्मा नाही आहे. एक समयवरती पर्याय ती निघून जाणारी आहे, क्षणिक आहे, ते म्हणजे आत्म्याचं स्वरूप नाही. म्हणून म्हटलं कृष्णादी लेशामध्ये आत्मा नाही. आत्म्यामध्ये कृष्णादी लेशा का नाही? जर त्या आत्म्यामध्ये असत्या तर सिद्धांमध्ये सुद्धा असायला पाहिजेत, पण सिद्धांचं ते स्वरूप नाही. म्हणजे सिद्धांचं स्वरूप ते माझं स्वरूप. म्हणून म्हणलं आत्म्यामध्ये ह्या लेशा हे कशाय, हे विभाव परिणाम नाहीत. आणि या लेशांचा करता आत्मा नाही, जीव नाही. कारण जे कार्य सिद्धांचं ते कार्य माझं, त्याचं करता म्हणा चालतंय, पण ह्या विभाव भावांचा करता जीव नाही. कारण सिद्ध भगवान कशाय करत नाहीत, लेशा त्यांच्यामध्ये नाहीत. म्हणून सांगितलं या जरी कशाय रूपाने परिणमन होत आहे, आपलं विभाव रूपाने परिणती दिसतीये, तरी सुद्धा त्याचा करता मी नाही याचं भावभासन असायला पाहिजे. त्यालाच म्हणायचं भेदविज्ञान. मग चांगलं आहे म्हणायचं इकडं कशाय करायचं, इकडं म्हणायचं मी नाही करणार, मी कुठं केलं आहे. जसं ते ह्यांनी सांगितलं ना काय समयसारमध्ये, त्या जीवाला रगडलं तर माझ्याकडनं कुठे हिंसा होते, मी कुठे हिंसा करतोय. ते जीव मरतच नाही ना, जीव आणि शरीर वेगळं. मग असं तर होत नाही. म्हणून हे सगळं शुभाशुभ परिणती जरी चालू आहे तरी सुद्धा ते जीवाचं स्वरूप नाही. म्हणून शुभलेशा असू देत किंवा अशुभलेशा असू देत, ते माझं स्वरूप नाही. त्याच्याद्वारे ते म्हणजे मोक्ष मार्ग नाही, लेशा म्हणजे मोक्ष नाही. आले का मग? जय श्रीपाद इकडे सरका. तर आपलं काय वर्णन चाललं होतं आणि एक वाक्य घेतलं होतं महत्त्वाचं. लेशा हे स्वभावाला किंवा सम्यक दर्शनाला किंवा भेदविज्ञानाला साधकही नाहीत आणि बाधकही नाहीत. माझी कृष्णलेशा रूप परिणती होती आहे किंवा सतत मला कशाय होत आहेत, मी पापी आहे, कर्मापासून आत्मा भिन्न आहे, तसंच या कषायापासून भिन्न आहे. बाधक असत्या तर कषायांचं उदय तर निरंतर चालू आहे, मुनींना सुद्धा चालू आहे. म्हणजे ते म्हणतात बाधक का नाही म्हणायचं. मग कषायांचा उदय चालू आहे पण तसं परिणाम मी करायला पाहिजे गरज नाही आहे ना. नाहीतर उदय आल्याशिवाय तर निर्जरा नाही आहे. मग 10व्या गुणस्थानापर्यंत कषायांचा उदय चालू आहे. मग कषायाचा उदय आला म्हणून मी लेशा रूपाने परिणती करायला पाहिजे गरज नाही. तिथे शुक्ललेशा आहेच मुनिराजांची.
म्हणूनच दोन्हीकडनं सांगितलं, न बाधक आहे न साधक आहे, म्हणून त्याचा आश्रय पण घेऊ नका आणि त्याच्यामुळं माझी हानी आहे हे पण नको आहे. म्हणजे शुक्ललेशा चांगली हा भाव असेल तरी सुद्धा चुकीचा आहे. कारण उदाहरण सांगितलं होतं काय, भगतसिंग किंवा कोणते आपले येशू ख्रिस्त सगळे मंदलेशाच्या रूप परिणात होती ना, परिणती. कोणाला द्वेषाचे वैराचे परिणाम नव्हते, भलेही त्यांनी ह्यांना विरोध केला तरी सुद्धा न्यूट्रल होते ना त्यांचे परिणाम. त्यांचं त्यांना गांधीगिरी काय म्हणायचं, काय ते एक थप्पड मारलं कोण तर दुसरं द्यायचं का मार म्हणून. म्हणजे त्यांच्याविषयी अंतरंगामध्ये भाव न होणे वैराचे, ह्याला म्हणलं शुक्ललेशा. समता रूपाने परिणती जिथं आहे तिथं निर्जरा आहे, पण ते म्हणजे जीवाचं स्वरूप नाही, ते म्हणजे आश्रय करण्यायोग्य भाव नाहीत. काय बघत होतो आपण, कापोतलेशाचं स्वरूप बघत होतो, थोडं राहिलेलं अजून एक गाथा. काय घेतलं हां, कापोतलेशाची व्याख्या काय केली होती, चिंता पैशून्य मात्सर्यम स्वशंसा परनिंदनम जीवन नैराश्य युद्धे मरणोद्यमादि लक्षणम. ते परवा मी लिहिताना युक्ते लिहिलंय ना, ते युद्धे पाहिजे बरं का, म्हणजे कोण लिहिलं असतं तर युद्ध. हां, नैराश्य निराशा असती सतत परिणतीमध्ये. जो कापोतलेशावाला असतो ना, जीवनाविषयी निराशता असती, असं निगेटिव्ह थिंकिंग म्हणा किंवा काय म्हणायचं, नकारात्मक दृष्टिकोन सतत असतात. जीवन नैराश्य युक्ते लिहिलं होतं मी त्या दिवशी, युक्ते नको युद्धे पाहिजे. युद्धामध्ये मरण्याची इच्छा असते त्याला, असं पुढं जोडले ते. युद्धे मरणोद्यमादि लक्षणम म्हणजे काय काय सांगितलं होते, चिंता पैशून्य म्हणजे चहाड्या करणे, एकाचं दुसऱ्याला सांगणे वगैरे, अशी प्रवृत्ती ही कापोतलेशाधारी जीवाची. मात्सर्य काय सांगितलं होतं, भेद कृष्णलेशावाला सुद्धा मत्सर परिणामी आहे आणि कापोतलेशावाला सुद्धा आहे. काय फरक आहे दोघांमध्ये, कृष्णलेशावाल्याची अति मत्सरता, अति ईर्षा घ्यायची, आणि हा जीव आहे तो सामान्य ईर्षाधारी आहे, म्हणजे त्याच्यामध्ये हिंसक परिणती दिसणार. मत्सर आहे, ईर्षा आहे, तरी त्याच्याद्वारे काय म्हणायचं, घाताचे भाव असतात मागं, असा मत्सर असतो कृष्णलेशामध्ये. पुढं चौथं सांगितलं, काय काय सांगा नाही ना काकी, 4. पहिलं सांगितलं चिंता पैशून्य म्हणजे चहाडी करणे वगैरे, मात्सर्य. आता चौथा बघत होतो, बहुतेक इथंपर्यंत विस्तार बघितलं होतं आपण. चिंता पैशून्य आणि मात्सर्य. पैशून्य बघितलं होतं का आपण, हां बघितलं होतं. ते सांगितलं होतं ना त्यामध्ये, चहाडी करायला आलं कोण आपल्याकडं तर त्याला 3 गोष्टी विचारायच्या. काय विचारायच्या, तुझे काय सांगणार ते चांगलं आहे का वाईट आहे, काय असतंय, चांगलं असतंय का वाईट असतंय, वाईटच असते, म्हणूनच चहाडी करायला येतात. आणि तर चांगली गोष्ट लोक तिथं अनाऊन्समेंट करतील समोर उभारून बाहेर, सगळ्यासमोर, आणि गुप्त रीतीने सांगतोय म्हणजे ती वाईट गोष्ट असणार. सत्य आहे का असत्य आहे, सत्य आहे का असत्य त्याचा निर्णय नसतो, म्हणून तर चहाडी करतो. सत्य असेल तर धडधडीत समोर सांगणार, आणि नसेल तर असं गुप्त रीतीने सांगणार. आणि काय म्हणायचं, जरी मला समजलं तुमचा दोष बरं का, तर मी तुम्हाला कसं सांगायचं, म्हणजे आता गुरूंनी सांगितलेलं चांगलंच, पण मला साधर्मीबद्दल वात्सल्य आहे, पण त्यांनी सांगायचं नाही का असं एकमेकांना, कसं सांगायचं, हां, आणि सांगायचं कसं, आणि तुमचे भाव कसे त्याच्यामध्ये, म्हणजे त्याला चहाडी नाही म्हणायची. म्हणून तर मी जेव्हा तुम्हाला तुमचे दोष सांगणार त्यावेळेस तिथं माझे भाव कसे, तुमच्या स्थितीकरणाचे, तुमच्या उद्धाराचे, तुमच्याबद्दल वात्सल्याचे असतील तर समजतं ते काय परिणाम आहेत. म्हणजे मला ते भाव असतील तर तुम्हाला पण ग्रहण होणार, काय म्हणायचं, असं राग नाही येणार की हा मला सतत दोषच सांगतो, किंवा परिणती असेल तर तशी येतो पण बरं का, चांगलं सांगणारे कोण भेटले तर, हां तू सांगणार कोण असं होणार समोरच्याची परिणती. जर तो कृष्णलेशाधारी असेल तर स्वीकारणार नाही, आणि तुमचे परिणाम चांगले असतील तर तुम्ही तर
चांगल्या भावनेने सांगितलं आहे. त्यामुळं साधर्मीचं काय म्हणायचं उद्धार होण्यासाठी कोणीतरी दोष पण दाखवेल की नाही असं नाही आहे. आता गुरु सांगतात त्याला काय म्हणायचं. हां बरोबर. हां हां बरोबर. तिथं 1 आणि 2 व्यक्ती सोडून तिसऱ्याबद्दल जेव्हा बोलतो त्याला निंदाच म्हणायची. हां आणि आपल्यात जर समता स्थिरता असेल ना, निर्भयता असेल तर तुम्ही सांगू शकता बरं का. नाहीतर ते पण सांगण्याचं धाडस होत नाही. म्हणजे आम्हा म्हणतात ना, अभयदान दिलं असेल ना तुम्ही तर तुम्हाला भय नाही वाटणार कोणाचे दोष सांगायला. आणि जर ते तत्वाच्या विरुद्ध असेल तर सांगायलाच पाहिजे. न सांगणं सुद्धा दोष आहे तुमचा. म्हणजे तुम्हाला दिसलं तत्वाच्या विरुद्ध कोणी वागतंय आणि त्यांचं काय आचरण चुकतंय किंवा काय ज्ञानश्रद्धान चुकतंय, तुम्ही ते न सांगता त्यांची परिणती पटत नाही की होती ती त्यांना. कसं सांगायचं असं भय वाटणं सुद्धा तुम्ही न केलेलं अभयदान आहे. ते न अभयदान केलं नाही तुम्ही. हां काय म्हणलं ऐकलं का त्यांनी. चष्मा ठेवलाय शास्त्रावर किंवा शास्त्र ठेवलंय नाभीच्या खालच्या जागेवर आपल्या पायावर वगैरे. हां किंवा असं अनेक वक्ता सुद्धा बघितलेत बरं का. असं तोंडात काहीतरी आलं की ते सांगता सांगता असं बाहेर स्प्लिट करतात. म्हणजे हे आम्हाला आता अम्मांकडे बघून राहून वगैरे माहिती आहे की हे करणं किती चुकीचं आहे. असं त्याला चूक मानत नाही तो कोण. म्हणजे हे सामान्य गोष्टी आहेत त्या. हां सहजतेने आपण काय म्हणते थुकणं म्हणायचं नाही त्याला, पण तोंडात काहीतरी काडी वगैरे आली असं बोलता बोलता हां किंवा काय म्हणायचं शिंकलं खोकलं तर तिथं जाप करायचे असतात हे वगैरे माहीत नसतं. आणि मग तिथं आता खोकल्यावर असं नाही, शिंकल्यावर तर हिंसा आहे म्हणून करतात. म्हणजे आता काय तिथं विराधना झाली पडलं शास्त्र वगैरे तर जाप करतो. असं काय असेल ते सामान्य अशा गोष्टी शास्त्रात मिळणार नाही आहेत तुम्हाला, पण हे सगळं बघून चर्या शिकलं जातं. मग हां सांगायचं कशासाठी होतं, कुठं चाललो आहे. हां म्हणजे जिथं वक्ता असं काय करत असेल आणि तिथं तुम्ही समोर बसलाय, तुम्ही काय करणार मला सांगत जावं बरं का. मी आपलं तुम्हाला अभयदान काय चुकत असेल. आता ते वक्ता आहेत कसं सांगायचं आणि इतक्या सगळ्या सभेत कसं त्यांना अपमान वाटणार नाही का. पण तुम्ही हा विचार केलात आणि त्यांची ती जर प्रवृत्ती ते दोष चालू राहिले तर त्याचं पण दोष. म्हणून सांगितलं तुम्ही विवेकाने तिथं भाषा विचार करा कशी वापरायची आणि त्याला त्यांचं स्थितीकरणाचा उद्देश आहे आपल्याला. जरी त्यांना त्याच्यामध्ये काय वाईट वाटलं तरी क्षमा म्हणायची पुढं आपण, कारण आपला उद्देश चांगला असेल तर भय वाटण्याचं कारण नाही. आणि तिसरं आता असंच झालं सोलापूरमध्ये. दोष नव्हता तो, पण मी आपलं सांगितलं शास्त्र चालू असताना डोक्यावर पदर घ्या तर त्या समोरच्या स्त्रीला राग आला. म्हणल्या आम्हाला सांगायचं नाही. म्हणलं शास्त्राचा अभिनय आहे तो. मला आम्हांचे वाक्य नेहमी आठवतात. अभयदान केलंय ना तुम्ही, मग निर्भयतेने सांगा आणि काय होणार आहे असं वाईट. आपण वाईट तर सांगत नाही आहे काय. मग तिथं त्यांना म्हणल्यावर ते म्हणले असं काय सांगायचं नाही आम्हाला. म्हणल्यावर आपलं काम आहे. आणि आता असं सवय ही आहे ना बघून सगळ्यांना, असं काय असू दे तुमचं गरमी थंडी उष्णता काय असू दे सगळे असे बसतात ना समोर आता आपल्या. त्यामुळं सवय असल्यामुळं आपण एक करुण्याने सांगतो की तो अभिनय आहे असं करू नका. आणि इतकं जर आपण नाही सहन करू शकणार शरीराचा परिशह तर कसं मोक्षाला जाताना होणार आहे हो आपल्याला. इतके उपसर्ग परिशह होणार तर. म्हणजे माझी चूक मला स्वीकारायला सुद्धा खूप मोठं हृदय लागतं बरं का. म्हणजे कोणी दोष सांगितलं तर मला ते स्वीकार व्हायला तुमची तेवढी सरळता पाहिजे तरच तिथं सगळं येणार आहे तुम्हाला. मार्दव आर्जव आता सुरू होणार आहेत ना. पूर्वीचे लोक घेत होते बरं का, डोक्यावर टोपी घालत होते. फेटे असायचे, टोपी असायची, धोतर असायचं. म्हणजे स्त्रीला शृंगाराचे भाव आहेत आणि सगळ्यात मोठा शृंगार तिचा केस आहे. आणि तिला त्या केसातून आपली सुंदरता व्यक्त करायची असते म्हणा, किंवा एक त्याच्यात अडकलेले परिणाम असतात.
आणि असं घेतल्यावर काय वाईट आहे सांगा आपल्याला. म्हणजे मी तुम्हाला विरोध करत नाही आहे बरं का, मी आपलं एक हां पुरुषांचं तेवढं तुम्ही बघा ना, आरशासमोर उभारले तरी लय केसामध्ये हात घालत नाही. तुम्ही सगळं विंचरलेलं असं तरी 4 वेळा परत हात घालणार का नाही? काका बोला, तुम्हीच मेजॉरिटी आहे म्हणून ऐकून घेत नाही. तर आता कोणाचे कसे भाव असतील तसं आपल्याला काय माहिती. म्हणजे त्याच्या मागं उद्देश हा आहे की तुमच्याकडं बघून सुद्धा अन्यांचे परिणाम बिघडू नयेत आणि तुम्हाला सुद्धा तसे शृंगाराचे किंवा आपल्या शरीराचे भाव राहू नयेत. जशी सरळता आहे, जसं विनय सांगितलंय तशा रूपाने आपल्याकडनं काय म्हणायचं, शास्त्राचा आदर व्हावा, आसाधना होऊ नयेत, हा एक अभिप्राय असतो. तेच सांगाले की का बरं विनय असं सांगितलं तिथं. आता आम्हानी सांगितलं की नाही, स्त्रियांनी मंदिरात देवाच्या समोर उभारून जाप करायचे नसतात, पुरुषांना चालतात. कसं काय आता, का बरं? ह्याचंच उत्तर दिलं होतं आम्हानी. पुरुषांना उभारूनच करायला सांगितलं की मग उभारून चालतंय, त्यांना पूजा करा, जाप करा, पण स्त्रियांना अलाउड नाही का? हे प्रश्न एकदा विचारलं होतं आम्हानी. एकदा कोणीतरी आलं होतं तेव्हा सांगितलं तुम्ही उभारून जाप करताय, पदर पडला किंवा उडाला साडी वगैरे काय, किंवा कोणी समोर येऊन उभारले तुमच्या आणि तुम्हाला स्टेअर करायला लागले, काय कळणार आहे? म्हणजे सांगितलं दृष्टी दुसऱ्याची चुकू नये, तुमच्या अंगाकडं बघत बसू नये कोण, असं वगैरे एक उद्देश असतो. आणि त्याच्यात परत तुमची पण सुरक्षा आहे. सगळ्या रीतीने सगळ्या दृष्टीने विचार करून असं सांगितलं की हा स्त्रियांसाठी लागलेला नियम आहे की त्यांनी अशा रीतीनेच वंदन पूजन करायला सांगितलं. अष्टांग नमस्कार सुद्धा सांगितलं पुरुष करतात, स्त्रियांना अष्टांग नमस्कार असं कुठं. आणि जे करत होते ना पूर्वीचे अष्टांग, म्हणजे पण आता जे आपण गवासनात बसतो ना, कसं असतो अष्टांग नमस्कार, असं आम्ही बघितलं बरं का. आता माहीत नाही ते गवासनात सुद्धा म्हणले सगळे अंग टेकतेतच की म्हणले, तर माहीत नाही आपल्याला. मग तशा प्रकारचा नमस्कार सुद्धा पुरुषच करतात, स्त्रिया तसल्या नमस्कारामध्ये तिथं का नाही सांगितलं? मग सगळीकडं हाच उद्देश आहे. म्हणजे जिथं जसं कुठं सांगितलेलं आहे तसं वर्णन समजून घ्या. हां, बांधिलकी आहे ना. हां, पूर्वीची लोक तशीच असायची की. आता ते मारवाडींमध्ये ती पद्धत आहे अजून सुद्धा, असं घेतात. किंवा मुसलमानांच्या मध्ये पण विनय सांगितलाय तो, ते मध्ये तर एकदा तेच की मध्ये झालं होतं ना एकदा विषय, म्हणले मुसलमानांचे एक तर तुमच्यातनंच निघालेला पंथ आहे तो, त्यामुळं तुमच्या अनेक गोष्टी त्यांनी फॉलो करतायत, पण तुम्ही सोडून दिल्यात जैनांनी. म्हणजे त्यांनी सांगितलं की मंदिरात पूर्ण ढाकलेलंच असायला पाहिजे, असं पूर्ण ते असं घालतात बघता का, सिख वगैरे घालतात अशा टाईपमध्ये. तसं स्त्रियासुद्धा एकतर पूर्ण बुरखा असेल, नाही तर मग पूर्ण क्लोज्ड असते सगळं जे काय असेल ते, फक्त एक एवढं तोंड उघडं असेल आणि हाताचे पंजे उघडे असतील एवढंच. तो एक सांगितलं त्यांच्याकडं कंपल्सन, कोणीही येऊ दे. हां, कसं चालतंय बरं तुमच्या मंदिरात? मग तुमच्या मंदिरात का तुम्ही असं अलाउड करता? तुम्ही का कंपल्शन करत नाही? दोष आहे ना तो. एक केस जर जमिनीवर पडला तर सांगितलं त्याच्यावर तुमचा पाय पडला. एक तर मंदिरात केस पडणं म्हणजे सुद्धा काय म्हणतात ते, कसलं दरिद्रीतेचं लक्षण आहे. म्हणजे आम्हानी सांगितलं होतं एकदा सोलापूरमध्ये घडलेली घटना आहे की एक स्त्री होते आणि त्या रोज दुकानात बसावं लागायचं, घरातच दुकान होतं कसलं तरी असं छोटंसं, आणि मग ते दुकानात बसायचे आणि रोज त्यांना मंदिरात आहार द्यायला यायचं असायचं. म्हटल्यावर आम्हा म्हटलं की ते कोणी पण येतं आहे दुकानामध्ये, आपलं त्यांचा स्पर्श होत असतो, शिवलं जाणार वगैरे, तर डोक्यावर घेऊन सोहळ्यात जायचं असेल तर डोक्यावर घ्यायचं. मग त्या रोज सकाळी डोक्यावर घेणार आणि आम्हांच्या बरोबर दिशेला जायला म्हणून मंदिरात येत होत्या. मग ते ओले केस काय करायचं, सोडून येणार मंदिरमध्ये, दर्शन करणार, पूजा करणार, तोपर्यंत केस उघडे. मग ते वाळायसाठी म्हणून मग तिथून मग आम्हांच्या बरोबर जाऊन येऊन मग त्यांना सोहळ्यात जायचं असायचं.
त्यांनी काय म्हणायचं, त्यांनी सोल्युशन काढलं होतं हे की जाऊन यूजपर्यंत वाळून जातील केस. पण त्याच्यामध्ये अम्मांनी त्यांना सांगितलं की जर एखादा केस आपल्या मंदिरात पडला तर त्याचा दोष इतका मोठा असतो की तुमचं कशाही रीतीने नुकसान होईल, सांगता येत नाही. कारण देवशास्त्र गुरुच्या बाबतीत झालेला विनय दोष वगैरे नियमाने निधत्ती निकाचित रूपाने फळ देतात आणि थोड्याच दिवसात त्यांचा नवरा मेला. मग त्या अम्मांनी ते उदाहरण घटवून सांगितलं होतं. इतकं आपल्याला सिरियसनेस वाटत नाही, एखादं केस पडणं म्हणजे काय दोष आहे असे सोडून पण यायचे नाहीत म्हणून माहिती हो मंदिरमध्ये. उद्या मला वेणी घालून दिसलं पाहिजे. म्हणजे जर एखादं केस पडलं तर दारिद्र्य येऊ शकतं, सगळं धनाचा नाश होईल, आरोग्याचा नाश होईल, आपल्या इष्ट व्यक्तीचा नाश होईल, कशाही रीतीने उदय येऊ शकतात. आणि आज त्या स्त्रीला सांगितलं सगळ्या रीतीने प्रतिकूलता आहे, आर्थिक नुकसान आहे, परत नवरा नसल्यामुळं मुलाला जॉब नाही आहे अशी परिस्थिती आहे, त्या स्वतः जॉब करतात बाहेर जाऊन कुठंतरी आणि जे काय मिळेल ते थोडंफार, म्हणजे कसं कळत नाही आपल्याला पाप होताना आपल्याकडून. आणि मग हे सांगितले तर स्वीकारलं त्यांनी विनयानी, पण झाला का नाही दोष. पाप करत असताना आपण सावध नसतो पण फळ भोगताना रडू लागतो. म्हणून तिथं सांगितलं की सांगितलंय ना असं तर माझ्यासमोर बसलेले एवढे सगळेजण उद्या असे दिसायला पाहिजेत. म्हणजे मंदिरमध्ये आपण जर आलो तर एक केस सुद्धा दिसायला नको आपला बाहेर, आणि पडायचं तर मग संबंधच येणार नाही. त्यामुळं आणि आपल्याकडं बघून इतरांना प्रेरणा मिळते, हो असं असतं ह्यांच्याकडं असं आपण पाळायला पाहिजे. बाहेर गेला तर आज कुठं शहरांमध्ये वगैरे तर कसेही कपडे घालायचे आणि मंदिरात जायचं म्हटल्यावर तिथं काय विनय राहतो. म्हणून आपला विनय, आपले संस्कार सोडायचे नाहीत. बरोबर आहे. आणि तिथं शेवटी मी सुंदर दिसतोय ह्याच्यामध्ये हे भाव असते तो. जीन्स घालून जाणार किंवा काहीतरी वेगळे कपडे घालून जाणार मंदिरमध्ये तर त्यावेळेसचे परिणाम बघा, आणि आपण साडी घालून उद्या मला दिसून द्या कसे दिसणार बघा परिणाम, तुम्हाला तुमचा फरक जाणवणार. देवाचा विनय आपल्याकडून व्हायलाच पाहिजे. देवशास्त्र गुरु समान लेवलचे आहेत. तुमच्याकडं गुरु नाही, शास्त्र नाही म्हटला तर देवाच्या समोर जातो त्यावेळेस तरी कंपल्सरी हे आपल्याकडनं पाळलं जायलाच पाहिजे. जसं तिथं त्या गुरु नानक काय म्हणायचं ते गुरुद्वारा म्हणा किंवा मस्जिद म्हणा अशा ठिकाणी जाऊन तुम्ही बघा की त्यांच्यामध्ये भक्ती असू दे नसू देत पण कंपल्शन असं आहे की असं राहायलाच पाहिजे. तसं तुमच्या मंदिरांमध्ये का नाही करत तुम्ही? आपल्याकडून इतरांना प्रेरणा मिळावी असा धर्म करा, आणि धर्म घडतो तुमच्याकडून तसा. जर विनय तुमच्यात असेल ना, कोणी सांगितलं म्हणून पण नाही, स्वीकारा. स्वीकारून केलात तर कधी सुटणार नाही. हे सांगितलं ना, जे काही हानी होती आपली शारीरिक, मानसिक, आर्थिक, पारिवारिक, संयोगिक, जे काय सगळं प्रतिकूलता मिळते ना त्याचं कारण हेच आहे, देवशास्त्र गुरूंची विराधना. जे काय जसल्या काय रूपाने करत असाल तर त्याचं फळ नियमाने मिळणार. आणि ते दुःख मला नको असं वाटत असेल तर सांगितलं आपल्याकडून सावधानता राहायला पाहिजे. चहाडी करत असताना कोणी त्याला 3 प्रश्न विचारा म्हणून सांगितलं ना. काय पहिलं, चांगलं आहे का वाईट आहे, सत्य आहे का असत्य आहे, आणि ते तू जे काय मला सांगणार त्याचा मला किती फायदा, असे 3 प्रश्न विचारायला सांगितले. आणि मग त्याचं उत्तर मिळून त्यात चांगलं काय उत्तर मिळालं तुम्हाला तर ऐका, आणि नसेल तर असल्या गोष्टी मला शेअर करायच्या नाहीत. त्याचा मला काय फायदा. तिसऱ्याचं येऊन तू मला सांगतोय त्याचा मला काय फायदा असं. मग फायदा नसेल तर मला काय ऐकवतोय. मग तो समोरचाच गपचूप बसतो. म्हणजे तुम्ही अनायतन झाला नाही, सुटलं तुमच्याकडनं ते. सगळं बहीण असू दे, मुली असू दे, मुलींचं पण. तुम्हाला मुली नाही आहेत हो, मुली नाही आहेत तुम्हाला. त्यांचं त्यांना माहिती, पण आपण बसल्यावर तेवढीच कशा आहे आणि मग त्यांना बनवून द्यायचं असं.
म्हणजे आईचं रोल इम्पॉर्टंट असते हो याच्यामध्ये. एकदा घेतलं होतं विषय हे आपण, जेव्हा मुलगी तुम्हाला सांगते तिच्या घरातलं असं काहीतरी आहे म्हणून प्रतिकूल आहे, त्यावेळेस त्या आईने तिथं धर्म शिकवायला पाहिजे. ती जर आई असं म्हणेल की असं कुठं वागतेत का सासूबाईनी, असं कुठं करते का जाऊ बाई, असं करायचं असते, हे एवढे तुमचे बोल सुद्धा तिला उकसवण्यासारखं काम करत आहेत. उलट तिला वाममार्गी करवला तुम्ही, काय म्हणायचं, दुःखाकडे ढकलल्यासारखं आहे. त्यामुळं हे करणं चुकीचं आहे. तर ती आणि नंतर मग ती सासू म्हणते माझं चुकलं, हात जोडली. ती म्हणते तुम्ही बाहेर काढलं तेव्हा माझं पाप संपत चाललं, तुम्ही हात जोडले तर माझं पाप वाढत जाईल, तुम्ही संपून जाईल. आम्हा पण म्हणतात ना, म्हणून आम्हा जेव्हा क्षमा म्हणतात ना आम्हाला, सगळ्यात मोठं पाप आपलं ते. म्हणजे आपल्याला क्षमा म्हणून त्यांचे परिणाम त्यांनी सरळ करून ठेवलेत, त्यांचं गोष्ट वेगळी. त्यांना वाटतं त्यांच्या निमित्तात आपल्याला त्रास होतोय म्हणून, जेव्हा ते क्षमा म्हणतात ना आपलं पाप वाढलं त्याच्या निमित्तात. हां, म्हणजे आपण पहिला म्हणायला पाहिजे असती. हां, म्हणजे अनेक गोष्टी असं असतात. करुणा असती गुरुमध्ये. आहो काय असू दे, त्यांचं त्यांना उदय चालू आहे तरी सुद्धा ते आपल्याला क्षमा म्हणतात म्हटल्यावर आपला पापाचा उदय. चला, कुठं चाललो होतो आपण? हे कापोतलेशाची लक्षणं बघत होतं ना. स्वशंसा परनिंदनम, परनिंदा हे एकातच गर्भित होतंय ना. माझी प्रशंसा करतोय म्हणजे पराची निंदा त्याच्यामध्ये गर्भित आलीच. आणि पुढं घेतलं जीवन नैराश्य. जीवन नैराश्य, जीवनाविषयी निराशता असते. युद्धे मरणोद्यमादी लक्षणम, युद्धामध्ये मरणाचा उद्यम करतो. युद्धामध्ये मरण मिळावं ही अपेक्षा असते, मरावं हे भाव असतात त्याला. ॲक्च्युली जो कोणी युद्धाच्या प्रसंगात जातो तिथं त्याचे भाव असेच असतात की मला वीरमरण यावं. नाही, भाव तेच की त्याचे भाव चुकीचे काय आहेत की मला युद्धात जाऊन मरायचंय अशा भावनेने जातोय. अशा भावनेने नाही की लढून जिंकायचंय. या भावनेने जाईल आणि मरेल तर गोष्ट वेगळी, पण मरायचंय मला तिथं जाऊन असे भावाने जो जाईल तो अविवेकी. आत्महत्या असं नव्हे, अविवेकाने प्रशंसेची माग भाव असतील किंवा काय लोकेशन असेल किंवा काय म्हणायचं असं लोकांमध्ये ख्याती व्हावी. हां, तर असं उलट याला वीरमरण नाही म्हणलं. वीरमरणाचे भाव असतील तर चांगलं उलट म्हणलं ते तर, म्हणजे आता लौकिक दृष्टीने बरं का. पण जेव्हा मला मरणात युद्धातच जाऊन मरायचंय असे भाव असतील तर ते सुद्धा अविवेकाचं लक्षण आहे ना हे कापोतलेशावाल्याचं. अज्ञानपूर्वक क्रिया करतो किंवा अविवेकाने करतो जे काय करायचं ते, त्याच्या मागं त्याला ख्याती पूजा लाभ ह्याची अपेक्षा असते. त्यामुळं त्याचं कार्य चुकीचं आहे. जरी जाऊन तो म्हणलं ना म्हणून की तुम्ही जर युद्ध करायला जाताय, उद्देश काय असतोय, समोरच्याचा विरोध करतोय आपण, म्हणजे तो आपल्याला काहीतरी विरोध करतोय तर त्याचा नायनाट करायचंय, त्याला परास्त करायचंय, जिंकायचंय, हा उद्देशाने युद्धात उतरेल आणि मरेल तर गोष्ट वेगळी. पण मला मरायचं या उद्देशाने जाईल तर तिथं त्याचं लक्षच राहिलं नाही ना, समोरच्याला आपल्याला जिंकायचं आहे हा. त्यामुळं तो अविवेकी म्हणला जातो, कापोतलेशाधारी म्हणला जातो. म्हणजे ही सगळी लक्षणं केली आहेत बरं का, त्या शास्त्रामध्ये पण आली असणार आहेत आणि दीपचंदजींनी पण ह्याचा खुलासा असाच केला आहे. अजून पण त्यांनी भरपूर विस्तार केला आहे. उद्या बघू आपण. जाणं स्वतःच्या अजर अमर निर्भय स्वरूपाला जाणं. निष्कषाय निष्कर्म रूपाला जाणं. जाणीव करा हा मी निर्दोष परमात्मा आहे.
शृंगारादी भावाने रहित आहे. कषायादी विभाव परिणतीने सर्वथा शून्यच आहे. नित्य जाननहार आहे जाणा, सिद्ध स्वरूपीच आहे. सिद्धोहम शुद्धोहम. ओम विसर. नमो अरिहंताण.